नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवण म्हणजे दह्यातल्या गवारीच्या शेंगा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम गावरान प्रकारच्या गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत। या शेंगा रंगाने थोड्या भुरकट असतात, लांबीलाही कमी असतात, पण चवीला खूप छान लागतात। या शेंगा मी पाण्याने 3 वेळा स्वच्छ धुवून मागचे पुढचे देठ काढून व बाजूच्या शिराई काढून घेतल्या आहेत। 1 वाटी आंबट दही, 1 चमचा धने जिरे पावडर, थोडा हिंग, चवीनुसार मीठ। येथे मी एक पसरट भांडे घेतले आहे, त्यात आता आपण दही टाकून घेऊ। हे दही आंबट आहे आणि घट्ट आहे। दही छान फेटून घेऊ आपण। एकसारखे फिरवून आपण असं पातळसर करून घेऊ दही। त्यात हिंग टाकते, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ टाकते। दही व आपला मसाला सगळा मिक्स झाला आहे। आता आपण त्यात शेंगा टाकून घेऊ। शेंगा छान मस्त कोरड्या करून घेतल्या आहे। कपड्यावर टाकून घेतल्या होत्या मी धुवून निवडून, त्यामुळे छान कोरड्या झाल्या आहेत। आता या शेंगा आपण छान मिक्स करू। या शेंगा उन्हात वाळवून छान वर्षभर टिकतात, मस्त तोंडी लावायला छान लागतात। दही व शेंगा छान मिक्स करून झाल्या आहे। आता आपण या शेंगा 10 ते 12 तास झाकून ठेवू। गवारीच्या शेंगा आपण दह्यात टाकून ठेवल्या होत्या, त्याला 10-12 तास झाले आहे। आपण बघून घेऊ, छान मुरल्या आहेत मस्त। आपण आता या शेंगा ताटात काढून घेऊ। स्टीलच्या ट्रे मध्ये प्लास्टिक कागद टाकून घेतला आहे, त्यात आता आपण अशा शेंगा टाकून घेऊ। मोकळ्या मोकळ्या टाकून घेऊ आपण, म्हणजे छान लवकर वाळतात। दह्यातील गवारीच्या शेंगा मी इथे काढून घेतल्या आहे, प्लास्टिक कागदावर काढून घेतल्या आहे। आता आपण हा ट्रे 2 दिवस उन्हात ठेवून शेंगा छान वाळवून घेऊ। या उरलेल्या दह्यात आपण थेपल्यांचे पीठ भिजवू शकतो, किंवा मग पाणी टाकून आपण हे पाणी झाडांनाही टाकू शकतो। गवारीच्या शेंगा 2 दिवस छान उन्हात वाळल्या आहेत, मस्त कडक उन्हात, कडक झाले, अगदी छान मस्त तुटतात, अगदी कडक झाले आहेत। आता आपण तळून बघू। मी इथे गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे, त्यात आता आपण वाळलेल्या छान गवारीच्या शेंगा तळून घेऊ। तव्यावर थोडे तेल टाकूनही आपण भाजून घेऊ शकतो। तळायला काहीच वेळ लागत नाही, अगदी छान होतात। अजून टाकते, अगदी कमी गॅसवरच तळायच्या ह्या शेंगा। छान तळून छान दिसताय ना शेंगा, मस्तच। आपण आता ताटात काढून घेऊ। छान वाळलेल्या गवारीच्या शेंगा तळून तयार आहेत। या शेंगा खिचडी, पिठलं भाकरी सोबत तोंडी लावायला खूप छान लागतात।
तर मग आपण पण अशा पद्धतीने शेंगा नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। मस्त करतुरते गवार। करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।